नमस्कार सर्वांना. आज आमच्या सोसायटीमध्ये हळदी कुंकू होतं. मग सगळ्यांनी असे पैसे वगैरे जमा करून केलं होतं ऑर्गनाईज. आपण आपल्या स्वतःच्या घरी पण सर्वांनी केलं होतं. म्हणजे ज्या बऱ्याचशा जणांचं होतं हळदी कुंकू म्हणजे. आणि सकाळ पूर्ण दिवस आमचा खालीच गेला होता. मी 12 वाजता खाली गेले होते तर 2-2:30 वाजेपर्यंत खाली गेले. परत नंतर फुलाचं डेकोरेशन करायला पण मी खाली गेले होते. सगळ्यांनी मिळून रांगोळी वगैरे काढली. ही रांगोळी ना पूर्ण सोसायटीमध्ये मीच काढली होती. आणि एक माझी मैत्रिणी तिने असं कलर भरले होते म्हणजे. आणि ह्या एक प्रियांका ताई त्यांनी काढली. खूप छान रांगोळी वगैरे काढली होती. छान म्हणजे एकदम असं ऑर्गनाईज केलं होतं. काही सगळेजण नाही आले अजून सोसायटीमध्ये आमच्या राहायला पण. मग जेवढे आलेत ना म्हटले तेवढं पण सुरुवात करूया आता. आपण दरवर्षी तर होणारच आहे तसं हळदी कुंकू सोसायटीमध्ये. वाण पण छान आणले होते असे. आणि त्याच्यामध्ये असं शिंदूर लावायला आहे ना असं म्हणजे कुंकू हळदी कुंकू ठेवू शकतो आपण. असं एक कांडी होती त्याच्यामध्ये अशी मोरपिसासारखी. त्यांनी शिंदूर लावू शकतो. आपण नाही लावी सुक्का शिंदूर का, आपण तर ओला शिंदूरच लावत होतं. मला नव्हतं कोणाला लावायचं कारण म्हटलं मला थोडं प्रॉब्लेम असल्यामुळं मी नाही हे केलं. म्हटलं तोपर्यंत प्रियांकाला म्हटलं तू जाय, मी परीला घेत सांभाळते. जेवढं होईल तेवढं मग मी शूट करण्याचा प्रयत्न केला. नंतर थोडंसं लवकरच आले. म्हटलं मला स्वयंपाक वगैरे पण करायचा. रील बनवायलाच मेनमध्ये मी राहिली नाही कारण 12 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू होता. आणि माझ्या यशला पण थोडा आजारी असल्यामुळं त्याला काढण्या आल्या आहेत ना, त्याला ताप वगैरे पण येत होता. आता 9 दिवस त्याचा हे पण काढण्या आल्यामुळं थोडं हे राहील त्याचं आता. येड्यावणीच करणार आहे आता. थोडंसं तब्येत थोडी खराब आहे त्याची असल्यामुळं. हे पूर्ण डेकोरेशन फुलाचं डेकोरेशन पटकन होतं. रांगोळीला थोडासा टाईम लागतो कारण फुलाचं डेकोरेशनला पटपट फुलं टाकायची. कट करायला वगैरे सगळ्यांनी मिळून आम्ही फुलं कट केले होते. आणि समाया वगैरे दिल्या होत्या मी. जेवढे घरी आपलं असं तेवढं छान म्हणजे उखाणे वगैरे अशा भरपूर स्पर्धा घेतल्या. उखाणे तेवढे नाही झाला. माझ्या मावशीने खूप छान उखाणा घेतला म्हणजे मला तर एवढं हसलो आम्ही ना, खूप मस्त वाटलं. आणि ह्या आमच्या वॉर्डातल्या नगरसेविका होत्या म्हणजे आम्ही त्यांना बोलवलं होतं ना, त्याच्यामध्ये आल्या होत्या. मला वाटतं म्हात्रेबाई आहे त्यांचं, रुपाली काय ते म्हात्रेबाई असं काहीतरी नाव आहे त्यांचं. आता मला पण एवढं नाही माहिती कारण आम्हीच नवीन असल्यामुळं हे नाही. पण आत्ताच 15 वर्षापासून त्यांचे इथंच नगरसेवक आहेत. ह्या वर्षी त्यांचे मिस्टर तर बिनविरोधी नगरसेवक आले. त्यांना वगैरे सत्कार वगैरे केला. त्यांना पण वाण वगैरे दिला. असं बसले तर ते भाषण वगैरे पण केलं त्यांनी. म्हणजे एवढं भाषण छान केलं ना, मला पण एकदम भारी वाटलं. एवढं छान मला एकदम बघतच बसावं वाटतं खरंच. एक लेडीज पण किती वरती जाऊ शकते खरंच याच्यामधून ना. खरंच एकमेकीला पाठिंबा करायला पाहिजे एकमेकीचा. आपण पण लेडीजनी आदर केला ना तर समाजामध्ये पण त्यांना आदर भेटतो. बघा ना किती छान. म्हणजे त्यांचे मिस्टर पण मला वाटतं दीर्घकाळ शहर प्रमुख आहे. त्यांचे मिस्टर पण नगरसेवक आहेत. ते पण आले होते नंतर लेट आले होते ते पण. आता पण त्यांच्या जेंट्स लोकांनी वगैरे त्यांनी सत्कार वगैरे केले ते पण होते सर्व. एवढं छान. म्हणजे तुम्हाला काही गरज वगैरे लागली तर माझ्याकडे या, असं तसं भरपूर सांगत होते. तुम्हाला कोणची बी पाण्याची अडचण असो, कसली पण अडचण असो म्हणजे तुम्हाला जे असेल ना ती पैशा पाण्याची, तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल, घरातला सुद्धा प्रॉब्लेम असला ना तर तुम्ही मला सांगायला. भरपूर एवढं छान भाषण करत होत्या ना. खूप मस्त म्हणजे एवढं भारी वाटत होतं ना खरंच. एक लेडीज कुठे आपल्या जर नवऱ्याचा पाठिंबा असल्यावर आहे ना आपण पण कुठं पण जाऊ शकतो. हे म्हणजे एक आपल्यासमोर एक उदाहरण राहतं. ह्या पण एक त्यांच्याच वॉर्डातले 1 नंबर वार्डामधून नगरसेविका त्यांच्याच पॅनलमधल्या निवडून आल्या होत्या. वामन म्हात्रेसोबत उभ्या होत्या त्यांच्या 1 नंबर वार्डमध्ये. त्यांचा पण आजीने सत्कार वगैरे केला. त्यांना श्रीफळ वगैरे पण दिलं. सगळ्यांना आम्ही वाण वगैरे आणले होते. मस्त वाण पण एवढे छान आणले होते सर्वांना. मस्त खूप छान आणले होते. बुके देण्यापेक्षा आपलं हे शॉल वगैरे देण्याचं म्हणजे छान वाटतं. यांनी पण थोडंसं भाषण केलं. म्हणजे प्रत्येकजण म्हणजे त्यांना बोलले की तुम्ही बी 2 शब्द बोला ताईंनो. म्हणजे आम्हाला पण थोडंसं छान वाटतं जरा बोललं वगैरे. म्हणजे आपल्याला पण एक वेगळंच वाटतं गं. नाही तर नुसतं आलं बसा लगेच जा असं नाही. मग त्यांनी पण 2 शब्द बोलले. त्यांच्या बीचं त्याला नाश्ता वगैरे पण दिला. पण ते म्हटल्या आम्ही काही नाश्ता वगैरे करत नाही. तर आता मला भरपूर ठिकाणी त्यांना आता कसं रथसप्तमी होती. आमचं बी रथसप्तमीच्या दिवशीच हळदी कुंकू होतं. त्याच्यामुळे ना आम्ही
हे ठेवलं होतं म्हटलं त्याच दिवशी आता संपणार आहे त्याच्यामुळे ठेवलं होतं जराशी. एवढे भारी भारी उखाणे वगैरे ह्या ताईने सूत्रसंचालन केलं होतं. पर्पल साडीच्या साडी एवढं छान सूत्रसंचालन केलं, छान केलं मस्त. जसं प्रत्येक लेडीजमध्ये काही ना काही वेगळं होतं. तळ्यात मळ्यात आमची खेळायचं चालू होतं. म्हटलं आता मी थोडंसं खेळते, शूट घ्या म्हटलं समोरच्यांना. म्हटलं त्यांनी घेतलं होतं त्या भाऊनी शूट घेतलं होतं. बायका काही आता ज्यांना खेळायचं ते सगळेच नाही खेळ, ज्यांना काहीचे वजन जास्त कोणाचं काय, तरी पण आम्ही खेळ होतं. मला पण आवडतं असं की स्पर्धामध्ये काही असलं थोडंसं लहानपणीच आपल्याला फील होत होतं. म्हणजे मग शाळेत असताना तळ्यात मळ्यात अंगण पहिली दुसरीला मला वाटतं झेडपीच्या शाळेमध्ये असताना मी तळ्यात मळ्यात खेळले असताना भरपूर एक जण आऊट होत होतं. एवढं छान वाटत होतं. कुणी तर मागं मी तर पडायचीच वेळेस आली होती. आणि म्हणजे भरपूर आऊट झाले, किती भरपूर लाईन होती. लवकर काही लेडीजला आऊट नव्हतं झाले, कारण समोरच्यांना पण तळ्यात मळ्यात करताच येत नव्हतं. की तर पटपट केलं ना जरा थोडं आऊट होतं माणूस. एक करून भरपूर अशा म्हणजे आऊट झाले. नंतर मी पण झाले होते आऊट, पण मी शेवट झाले एकदम. 4 जणी राहिल्याच्या नंतर आऊट झाले. हाशाक मजाक मस्ती. खरंच फिक्शन जागायला खूप छान वाटतं. म्हणजे घरात तर रोजच कामं कपडे भांडे हे सगळ्यांचं आपल्या गृहिणीचे किती बी मोठी असली तर मूल आणि चुलतीला कधी चुकतं का तरी, पण थोडासा आपण पण आपल्यासाठी वेळ दिला तर थोडं तर छान वाटतं. वेदिका यश पण नव्हते, वेदिका गेली होती आत्याकडे तिच्या. मी माझंच एकटीच होते, मलाच माझं आवरायचं होतं. आणि हे पण ड्युटीवरून आले होते दुपारी 2 वाजता. म्हटलं मला काही टेन्शन नव्हतं जास्त. मग मी 10 वाजता आले होते वरती. म्हटलं थोडासा स्वयंपाक करा. साहिल पण आला होता, त्याला पण ताप चढला होता जराशी, आला होता. म्हटलं साहिल तू आता आराम कर, मी थोडंसं स्वयंपाक पडले होते मी तळ्यात मळ्यात. मला एवढं कंट्रोल करावं लागतं, लक्ष देऊन खेळावं लागतं खूप. तर तरी पण आऊट होते तुम्ही. आता आम्ही 4 जणी राहिले होते त्याच्यातली, पण मी आऊट झाले होते नंतर. आता मी बघू शकते नंतर हे बघा. मी आवाज पण येत नव्हता बरेचसा, कारण त्यांनी गाणे लावले होते ना मधून. मग ते आवाज म्यूट केला होता, मग झाला आणि कॉपीराईट पण आला असता आपल्याला. आणि डान्स वगैरे पण नंतर झाले. मी तो पण व्हिडिओचा शूट केला आहे. हे संगीत खुर्ची मी नाही खेळले, कारण मला वरती जायचं होतं. म्हटलं हाच काही लवकर जायला होणार नाही आहे. म्हणजे कार्यक्रम सुरू झाले, 2-3 कार्यक्रम मी केले आणि लगेच वरती आले. म्हटलं आता मला बाकीचं घरातलं कामं करायची होती ना, म्हटलं चला मी आता वरती घेऊन येते. खूप छान खेळत होते, एवढं बायका पळत होती. आजीसुद्धा बघा ना किती एन्जॉय करतात, एवढं भारी खरंच बघा. म्हणजे वय नाही लागत एन्जॉय करायला. एक मग याच्यातलं उदाहरण असतात. आता काही असे खरंच भेटतात ना आपल्याला. हे बघा आमच्या भाभी त्याच्या माझ्या शेजारच्या हे ग्रीन साडीवाल्या एवढे छान त्या भाई आहेत ना, एवढे छान डान्स करतात ना. त्यांची बहिणीची मुलगी पण आली होती. म्हणजे त्यांना डान्स वगैरे असलं ना त्यांना भारी वाटतं. मी म्हणत होतं वेदिकाला मी डान्स शिकवीन. मेकअपचं पण भरपूर त्यांना येतं. म्हणजे खरंच बायकांमध्ये एवढी कला असते ना, एवढी पुरुषांमध्ये खरंच नसतेच बरं का. हे खरं घर सांभाळून डान्स वगैरे सगळं करणं, घर सांभाळणं मी काही सोपं नाही. व्हिडिओ आवडला जर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जायला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.